नाटिका आहे ही निश्चितच आपल्याला भावेल अशी आम्ही अपेक्षा करतो. नारायण 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 नारायण. हळू हळू दोन्ही इलेक्शनला पडलेत ते नारायण. पण तुम्हाला इथं सोडलं कुणी? पांडू पांडू. मूर्ख मानवा, मला कोणी सोडलं म्हणजे? मी सर्वत्र वास करून असतो. वास वास तर येत नाहीये. अरे मूर्खा, मी सर्वत्र संचार करून असतो. नारायण नारायण. रोमिंग फ्री. संचार निगमला नेटवर्क मिळतं कुठं? पण ते जाऊ दे, मला आता टाइमपास करायचा अजिबात मूड नाहीये. तुम्हाला काय हवं ते घ्या आणि मला माझं काम करू द्या. गाढवा माणसा. ओ काय ते आधी एक ठरवा आणि मग बोला. गाढवा की माणसा? गाढवा. तुला काय वाटलं ही वीणा, हे कपडे, या माळा भाड्याच्या आहेत? भाड्याकडे कुठून असणार हे सगळं? काय नाही, आपलं गिटार वाजतं का? कानाखाली वाजवू का? अहो मुनी, रागवू नका, पण तुम्ही वरून खाली काय करता इथे? वरून दिसते नाही नाईट तुमची. वरून मेसेज आला की जरा बरं दिसतंय, एक चक्कर टाकून या. मग माझ्याबरोबर जे सहकारी पृथ्वीवर आले 3-4 जण, त्यांनाही व्हॉट्सअपवर मेसेज टाकला आणि आलो इकडं. पण इथं तुमचं काय चाललंय? आणि ते शिर्के काय बसलेत काम सोडून? काय म्हणालात? दिसले की काय तुम्हाला? हो, अर्जंट काम आले म्हणून गेले ते. तसा फोन आला होता मला त्यांचा. तुम्हाला अजूनही वाटतंय शिर्के खरंच कामाला गेलेत म्हणून? नारायण नारायण. का आलात तुमच्या लाईनवरती. उगाच माझ्या डोक्यात काही भरू नका. नारायण नारायण. तुम्ही कोल्हापूरचे का? तुम्हाला कसं कळलं? दिसतंय ना तुमच्या विचार करण्याच्या पद्धतीवरून. कसं आहे, तुम्ही सरळ माणसं. इथून नाही ना विचार करत, इथून करता ना. मग तुमचे विचार पण एकदम सरळ, म्हणून लक्षात आलं. थांब रे तू, थांब इथंच. अरे देवा, शांत थांब इथंच उचललाच बघ तुला प्रोग्राम झाल्यानंतर. चेक करू दे. आलो तुम्ही, थांब. काय झालं देवा? शांत अहो व्हा. नामू, तुम्ही थांबा हो. तो काय म्हणला माहिती मला? जा कुणाला घ्यायचं ते घेऊन ये. या मला धमकी. 1 मिनिट थांबा. हॅलो, कुठं आहेस तू? हा, खाली जायस काय? अरे एक ऍड्रेस SMS केलाय तुला, लक्षात लगेच घे. ये लगेच. इथं रेडावर आहे सगळा. नाही सॉरी, राडावर आहे. काय काय झालंय? आणि तुम्ही कोण? अरे मी कोण? नामू उचलू काय आला? 1 मिनिट. तुम्ही आता ऐकलंय का हे कोण ते? मी यम. पूर्ण नाव नुसत्या इनिशियल वरनं ओळखायला तुम्ही काय पुलं आहात की नमो? अरे मी यम. यम खतम करे. खतम करे म्हणजे देशस्थ की कोकणस्थ? जात करतो, माझी जात करतो. आधीच त्या ट्रॅफिक आवाजानं डोकं फिरवलं माझं. का? काय झालं? अहो मी यायला निघालो या प्रोग्रामला. मला सांगितलं जाताना या दोघांना घेऊन जा. दोघांना रेड्यावर घेतलं. आलो, ट्रॅफिक आवाजानं अडवलं. म्हणतो 3 सीट अलाउड नाही. जाऊ द्या हो, त्या येण्याला काय माहित रेड्याला 3 सीट चालतं म्हणून. 1 मिनिट, रेडा हो अँकर लावून नाही ते रेडा. मला काय माहित? मला फक्त घोडा लावणं माहितीये. हे रेडा लावणं माझ्यासाठी पण नवीनच आहे. पण तुम्ही खरंच यम आहात का? अरे परत 1 मिनिट, ह्याला उचलू का रे? परवानगी दे. थांबा. अरे दे ना. परमिशन रिजेक्टेड. मगापासून हे सांगतोय ना नामू, तुम्ही सांगावं समजून या ना. यांचं काम फक्त उचलणं, कुणाला उचलणं हे ठरवणं नाही. ते काम माझं. 1 मिनिट, माझं पण ऐका. अँकर आहे मी इथला. तुम्ही हो कोण? अवय गुप्ताजी, सॉरी चित्रगुप्तजी. वरचा सर्व्हर आहे मी सांगितल्याशिवाय इथे काहीही घडत नाही. बहुत खूप. रुबिक क्यूब. हे दिसतंय मला. माझे डोळे काही मिटले नाहीयेत. आपली ओळख? अरे जहापना. अहो चहापान झालं ना आता. अरे जहापना, मैं हूँ वो लाजवाब जिसके पास है हर चीज का जवाब. म्हणजे गुगल आहे का तू? क्या? नवनीत गाईड.
21 अपेक्षित. अरे मैं हूं वो रतन, मैं हूं वो रतन जिसके पास आके हर सवाल होते खत्म. मीच तो बिरबल. अकबरवाला बिरबल. नुसता बिरबल. सारखं हे अकबर बिरबल इमेज खराब होते माझी. बाकी जोड्या कशा असतात, एक तो आणि एक ती. हीर रांझा, लैला मजनू, वासू सपना आणि माझं अकबर बिरबल. उगाच लोकांना वाटायला लागतं मी तसलाच आहे. बर, नुसते बिरबल. तुम्ही खरे बिरबल आहात? तुला काय खिचडी करून दाखव आता. अरे मी बिरबलच आहे. ओके रिलॅक्स. हे घ्या. हे काय रद्दीवाला वाटलो काय मी? नाही हो, शब्द कोडी आहेत ती. आवडतात ना तुम्हाला कोडी सोडवायला? सोडवा की. ही काय फालतू कोडी सोडवायला आलोय असं वाटलं काय? काय तर माझ्या लेवलचं विचार ना. तुझ्या लेवलचं? हा. बर सांग चल. मी एका बोटीत बसलोय. बोट समुद्राच्या मध्ये आहे. बोटीत 2 बिड्या आहेत, पण माचीच नाही आणि मला बिडी ओढायची. मग कशी पेटवणार बिडी? विचार करत तिथे बस, तर मी यांच्याशी बोलतो. सांगतो ना. याला उत्तर आहे ना? आहे ना, निश्चित आहे. बसा तिथे. बोला, यम खतम करे. आज खाली कसे? एक डिलिव्हरी न्यायची होती म्हणून आलो होतो, पण थोडा वेटिंग होतो. म्हटलं मस्त पिक्चर टाकू, तर सगळे एक्झाम बोगस. कळलं हा प्रोग्राम आहे, आलो इथं. म्हणजे सिनेमे आवडतात वाटतं. मग आवडता ऍक्टर? आवडता ऍक्टर प्राण. आणि आवडता सिनेमा? जीने नहीं दूंगा. आणि आवडतं गाणं? आवडतं गाणं मेलो 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 आ मेलो 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 आ मेलो मेलो. घाबरू नका, रिंगटोन आहे माझा तो. हॅलो, पोचला का रे तू? अरे रेडा दिसतोय ना माझा. हा ये तिथनात. घोडा आणलायस ना? अरे तो घोडा नव्हे, घोडा संपवायचं त्याला लगेच. अरे टीएम नाहीये, एटीएम आहे. तुमच्याकडे पण एटीएम? हो मग, आमचे 2 डिव्हिजन आहेत, एक टीएम आणि एक एटीएम. टीएम म्हणजे ठार मारणे आणि एटीएम म्हणजे अचानक ठार मारणे. आमची इमर्जन्सी डिव्हिजन आहे ती. अरे ओ सांबा, कितने आदमी थे? अरे ओ कालिया, ए कालिया. खाली या खाली. थू. कितने आदमी थे? गब्बू, ये 3 आदमी जा रहे थे रेड़ा के ऊपर. वो कितने आदमी थे? अरे मगासून काय इंग्लिश मध्ये सांगतो का तुला? तो एक होता, ट्रॅफिक हवालदार होता. परत सारखं लहान मुलासारखे काय प्रश्न विचारतोस? अच्छा, तुम 3 और वो एक फिर भी पकड़े गए? मलाच तुझ्या बॉसलाच प्रश्न विचारतो. कर मग. एक मिनिट. तुम्ही खरंच शोले मधले गब्बर आहात? तुला काय डाऊट येतो का? नामू, कितना इनाम रखे है सरकार हम पे? जिवंत पकडलं तर 3 रुपये किलो, मुडदा 6 रुपये किलो. याच्यापेक्षा जास्त पैसे नाहीत ना सरकारकडं.
म्हणूनच मला शंका आली. अहो गब्बरचं नुसतं नाव घेतलं तरी लोकांना श्वास घ्यायला जड जायचं आणि हे यांना 6 पायऱ्या उतरायला जड जात होतं. काय सांगू तुला ऐकऱ्या, घोड्यावर बसून बसून पार बस झालंय. यांना म्हटलं रेडा द्या म्हणजे आरामात जाता येईल, पण देत नाही. आता अशा अवस्थेत काय मारामाऱ्या करणार, नको नको वाटतंय सगळं. शांत व्हा. बसा इथे बसा. हे काय पाहतोय मी, काही अवस्था गब्बरची. अहो त्यानं गब्बरनं धंदा चेंज केला तेव्हापासून झालं त्याचं. काय म्हणालात? वर जाऊन प्रोफेशन बदललं वाटतं. आता हो काय करता? पाळणाघर चालवतो आमचा गब्बर. गब्बर आणि पाळणाघर? अहो दुसरं काही मिळालं नाही की काय? कशामुळे हे? अनुभव आणि लाज वाटून. म्हणजे सांगतो. तेव्हा पण बायका म्हणायच्या, बेटा सो जा नाही तर गब्बर आ जाएगा. आणि पोरं झोपायची. म्हणजे ऑलरेडी पोरं झोपवायचा अनुभव होताच, म्हणून पाळणाघर सुरू केलं. आणि ते लाज वाटून ते काय हो? एकदा असंच रात्रीचं फिरत असताना ऐकलं, एक बाई आपल्या पोराला धमकावत होती, बेटा सो जा नाही तो गब्बर आ जाएगा. रोज रोज तेच ऐकून पोरग गेलं वैतागून. आईला म्हणालं, मी नाही झोपणार, मला एक चॉकलेट दे, नाहीतर बाबांना सांगीन की मी झोपल्यावर रोज गब्बर येतो इकडे. काय इमेज झाली आपली. म्हणून इमेज सुधारतोय. हो इमेज सुधारवणार. त्या ट्रॅफिक हवालदारला उचलायचं बघतो का त्याला पण पाळण्यात घालून अंगाई म्हणणार. अरे ते ट्रॅफिक हवालदारचं राहिलंच. जा बघतो काहीतरी सेटल करतो. झापना हो झापना. बोला. नुसते बिरबल, पेटली वाटतं तुमची बिडी. खरंच बीड़ी प्यायची आहे का? खूप छोड़ दो, सेहत के लिए अच्छी नहीं है बीड़ी. उत्तर येत नाही म्हणून सांग की सर. नाही सुटत ना. मग सांगा ना, तुम्ही उत्तर सांगा. माहित होतं मला. ऐक सांग. 2 बिड्या होत्या. 2 बिड्या होत्या, त्यातली एक पाण्यात बुडवायची. मग ओल्या बिडीनं दुसरी बिडी टिप 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 पडणाऱ्या पाण्यानं पेटवायची. कारण टिप टिप बरसा पानी, पानी से आग लगी. तुम हमको मामू बनाता है ना? अरे रोना मत. एक सोपं विचार. हा ठीक. डॉमिनोजच्या ऑपोजिट काय? डॉमिनोज म्हणजे तो पिझ्झा ना? नाही. अरे डॉमिनोजच्या अपोजिट डॉमी डझंट नो. अरे बिरबल, तुम अकबर को ही मामू बना सकता है, हमको नहीं. आता बसा तिथं आणि शब्द कोड्यापासून परत सुरू करा. नाही, ट्रॅफिक हवालदारला उचलताच येणार नाही. का? नो स्कोप. मागच्या महिन्यात टार्गेट कंप्लीट करायचे 2 जास्तच उचलून आणलेत आणि आता काही ऍडजस्टमेंट शक्य नाही. गब्बर, ए गब्बर, हॅलो ये इकडं. हॅलो साहेब. काय झालं साहेब? एक काम कर, ही दोरी घे, तुझ्या पाळण्याला बांध. ही गदा घे आणि ते खुळखळा म्हणून पोरांना दे, आणि तू आणि मी बसूया आणि छानसा झोका देऊया. तुम्ही बसा इथंच, आम्हाला साधं ट्रॅफिक हवालदारला उचलू देत नाही. अरे देवा, काही ऍडजस्टमेंट शक्य नाही. अरे देवा आई काही नारायण देवा, आपण निघून गेल्यावर माझं इथं काय काम? अरे झापना, ए झापना. ओ नुसते बिरबल, एक शेवटचं अरे नहीं सोपं, भाई, सोपं. रेड़ा चला जाएगा, हम किस पे एक जाएंगे? सोपं.